चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार आहे। आज 70% आजार 70% हॉस्पिटल फक्त खाण्याच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे। आणि याला काय म्हणतो आपण म्हणजे आदरणीय अर्जुन जागतिक सतीश पाटील सर जागतिक सल्लागार यांच्या हस्ते पर्यंत सत्कार अर्जुन सुसे एक वेलनेस कोच जे की आज भारतामध्ये आज आपलं गव्हर्नमेंट आयुष्मान भारत म्हणजे प्रत्येक व्यक्ती हेल्दी असावा निरोगी असावा यासाठी भारत गव्हर्नमेंट जे अभियान चालवते मोटापा कम करे यानी कि ओबेसिटी कम करे यानी की जाड माणसं जाड जे उभे झाले त्यांनी बारीक व्हावं म्हणजे व्यवस्थित फिटनेस असावा यासाठी गव्हर्नमेंट आज काम करते। तर तेच काम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून गेले 9 वर्षापासून चालवतोय की प्रत्येक व्यक्तीने निरोगी कसं राहावं कारण वजन वाढल्यामुळं काय होऊ शकतं आज आपल्याला सांगायची गरज नाहीये। आज पूर्ण भारत सरकार त्याच्यावरती काम करते। तर हे अभियान जसं बेटी बचाओ अभियान भारत सरकार चालवते जसं ग्राम स्वच्छता अभियान गव्हर्नमेंट चालवते जसं झाडे लावा झाडे जगवा गव्हर्नमेंट चालवते तसंच आज वजन कमी करणं हे पण अभियान गव्हर्नमेंट चालवते आणि त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आज आमची ही पूर्ण टीम या दुसरबीड या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करते की आपलं वजन कसं नियंत्रित ठेवावं। वजन नियंत्रित राहिलं तर आपण निरोगी राहू शकतो कारण आज
चुकीच्या लाईफस्टाईलमुळे जे आजार होतात त्या आजारापासून जर आपल्याला बाजूला जायचं असेल, ते आजार नको असेल, आपल्या परिवाराला जर निरोगी ठेवायचं असेल तर प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीनं व्यायाम करणं गरजेचं आहे आणि आहारामध्ये सकस आहार घेणं गरजेचं आहे. सकस आहार म्हणजे पूर्णपणे आपल्या बॉडीला जे लागतं ते घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी आमचे बुरकुळ सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पूर्ण ह्या दुसरपीठ या गावातील लोकांना एकत्रित करून हा संदेश दिला आहे की आपण प्रत्येक परिवारातील प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहावं, प्रत्येक व्यक्तीने हेल्दी असावं आणि आनंदी असावे. तर मी धन्यवाद देईल आज दुसरपीठ आणि पूर्ण या गावाला की आम्हाला या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करायचा एक चान्स मिळाला, त्याबद्दल धन्यवाद सगळ्या परिवाराचं. ओके बोला सर, थोडं राऊंड मारा. तुम्ही थोडंसं मागे सर. ओके फोटो मागे मतदारसंघाचे आमदार याचा या ठिकाणी संवाद या ठिकाणी होत आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष अशोकराव बुरकुळ साहेब यांच्या आदरणीय मनोहर यांच्या हस्ते या ठिकाणी संत गजानन महाराज वेलनेस सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. या वेलनेस सेंटर आहे. त्याचबरोबर सर्व गल्लीचे प्रथम नागरिक आदरणीय खेडेगाव नागपूर साहेब यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. सन्माननीय अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सन्माननीय लोकजागर परिवाराचे आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय विठ्ठल भाऊ चव्हाण, बुलढाणा जिल्हा मुख्य महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अंबादास पाटील घरच्यांनी केलं दुसऱ्याने करत यानंतर दुसरपीठ नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय अक्षय घे फोटो चांगला जरा. त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे अशी माझी सैनिक आहे त्यांच्या जिल्हाध्यक्ष असेल किंवा त्यांची संपूर्ण पदाधिकारी आहे त्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी शहीद जवान प्रदीप पंढरनाथ घुगे यांच्या स्मारकासाठी एक या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी आणि याच्यासाठी आपण सुद्धा या दुसरपीठच्या हद्दीमध्ये एक चांगलं भव्य स्मारक झालं पाहिजे, ज्याच्यातून देशभक्तीची प्रेरणा ही पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. यासाठी एक चांगलं भव्य दिवस स्मारक आणि त्यासाठी झालं पाहिजे. आपण आपल्या स्तरावरून सुद्धा या स्मारकासाठी हो धनगर समाज यांच्या आरक्षणासंदर्भात ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आपण ज्या पद्धतीने मांडले आणि
या सगळ्या गोष्टीसाठी सन्माननीय डी.आर. चव्हाण साहेब, सन्माननीय विठ्ठल चव्हाण सर यांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सत्कार होणार आहे. कृपया आपण त्या सत्काराचा स्वीकार करावा. आता ते काय लोक आपल्या एक आयुष्याचा विशेष जो टप्पा असतो तो पार केल्यानंतर प्रत्येकानं तो निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही त्याला सुरुवात केली तुमच्या माध्यमातून. आता लोकही तुम्हाला आता सगळ्या दुसरीकडला माहिती आहे तुमच्या सवयी कशा असतील, त्याच्यामुळे लोक म्हणतील हा माणूस जर एवढा चांगला पद्धतीने लाईनवर येऊ शकतो तर आपल्याला यायला काय अडचण नाही. त्याच्यामुळे ते नक्कीच तुमच्या निर्णयाचा खूप चांगला परिणाम या सगळ्या सर्किटाच नाही तर संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे. काय तेव्हा बिलकुल काय होणार का माणूस एकदम व्यायामाला लागला, तब्येत चांगली झाली, आता फ्रेश चेहरा दिसतोय, चमचमत्या ठिकाणी चेहरा करतोय त्यांचा आणि कसं काय होत आहे ग्लो कुठून आलाय तर त्याचा राज लोक जाणण्यासाठी तुमच्याकडे येणार आणि निश्चित त्याचा फायदा आमच्या सर्व या परिसरातील मंडळीला या ठिकाणी होणार आहे. म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून मिळालेलेच त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु तुम्ही जे आमच्यासाठी आता समाजासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय की ज्या माध्यमातून आता काय धकाधकीचं जीवन आहे, कृत्रिम खाद्याच्या रूपाने एक विष रोज आपल्या शरीरामध्ये जात असते. आपल्यासाठी सगळेच लोक काही सेंद्रिय त्या ठिकाणी खाऊ शकत नाही, शहरात राहणे तरी खाऊ शकत नाही. शेतकरी तरी आपल्या घरी आपल्या पुरतं त्या ठिकाणी सेंद्रिय पिकवून तेवढं खातात, परंतु आता तेही संपुष्टात त्या ठिकाणी येतं. सेंद्रिय म्हणायचंच कशाला, आता मिक्सिंग झालंय सगळं ना, बियाणंच आता ओरिजिनल मिळालं तयार मग सेंद्रिय कशाला म्हणायचं. खूप मोठा संघर्ष पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांचा राहणार आहे, आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये राहणार आहे आणि त्याचा विचार जर आपण गांभीर्याने केला तर निश्चितपणे आपल्याला झोप येणार नाही. त्याच्यामुळं हळूहळू कुठंतरी या आयुष्याच्या टप्प्यांनुसार आपल्याला बदलण्याची गरज खऱ्या अर्थानं असते आणि खरी सुरुवात आता अशोक भाऊंनी त्या ठिकाणी सुरू केली. त्यामुळं निश्चित आपण एक चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांच्या माध्यमातून घेतला पाहिजे आणि या ठिकाणी इरफान भाई असतील, आमचे भारस्कर मामा असतील, जुनेद भाई असतील, त्यांनी उद्याच क्लासेसला जॉईन केलं पाहिजे. तुम्ही हरकत बरं काय म्हणजे अशा विठ्ठल भाऊ तुम्ही काळजी घ्या. कसं आहे तुमची खूप गरज आहे समाजाला. तुम्ही जास्त दिवस तंदुरुस्त राहिले पाहिजे, चांगले राहिले, निरोगी राहिले पाहिजे. तुम्हाला होत काही नाही, कल्पना आहे आम्हाला, पण तुमच्या माध्यमातून एक चांगली ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळते आणि तुम्ही चांगली मंडळी राहिली पाहिजे. त्यामुळं तुम्ही या सेंटरचा उपभोग या ठिकाणी घेतला पाहिजे. फीस काय असेल तर लागेल तर आम्ही भरू तुमची औषधी असेल ना तुमचं. मला सांगा आता असं आहे काय आलं म्हणजे औषध घ्यावं लागेल.